तात्या, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे अ, आज शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत, असं त्यांनी कालच्या त्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर सांगितलेलं आहे. याविषयी आपलं मत काय? या बाबतीत गेल्या 2-3 दिवसापूर्वी सुरुड येथेच आमच्या निसर्ग हॉटेलच्या परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्यातही मी काल त्या दिवशी सूतोवाच केलं होतं. कालच्या फलटण येथे झालेल्या भव्य मेळाव्यातसुद्धा मी माझ्या भाषणात येत्या 3-4 दिवसामध्ये फलटण तालुक्यात एक फार मोठ्या घडामोडी घडतील असं एक वक्तव्य मी भाषणामध्ये केलं होतं. आणि त्याचा प्रत्यय काल दुपारी माझं भाषण झाल्याने संध्याकाळी 4 वाजता या कार्यक्रमात संजीवराजेंचा आणि रामराजेंचा निर्णय झाल्याचं सगळ्या वृत्तवाहिनीवरती पाहायला मिळालं. गेल्या 10-15 दिवसापासून एकंदरीत ज्या ठिकाणी तालुक्यात रामराजांचे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमाचा जर रोख आपण पाहिला तर ते प्रत्येक कार्यक्रमामधून लोकांना आपल्याला या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय झाल्याचंच एकंदरीत भासवत होते. फक्त सुतोवाच करत नव्हते, परंतु त्या दिशेनं गेले 15 दिवसापासूनच सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांना या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी घेऊन आपल्याला जायचं आहे पुढं, या दिशेनं कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू होता. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सभा त्यांच्या झाल्या आणि त्या प्रत्येक सभेचा रोख तशाच प्रकारचा होता. आणि मी तर गेल्या 3-4 ठिकाणी सभा झाल्या त्यावेळेला प्रत्येक वेळेला माझं मत हे सांगितलं होतं की 100% विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या तालुक्यामध्ये फार मोठ्या राजकीय घडामोडी किंवा फार मोठे बदल घडण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रत्यय काल आला. काल निर्णय घेतला असं म्हणतोय, पण मी आज व्हॉट्सअपवर आता बघितलं संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिल्याचं आज आत्ता सकाळी मला वाचण्यात व्हॉट्सअपला पाहण्यात मिळालं. माझं म्हणणं एकंदरीत केवळ सत्तेच्या हव्यासापोटी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं निमित्त शोधून किंवा त्यांचं नाव पुढं करून हा एक वेगळा केविलवाणा प्रयत्न या सत्ताधारी लोकांच्याकडून होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. लोकसभेच्या वेळेला ज्या पद्धतीनं निर्णय झाला, महायुतीत असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कुठेही स्टेजवर गेले नाहीत, कुठल्याही सभेत सामील झाले नाहीत आणि सगळे संजीवराजे सकट, रघुनाथराजे सकट सगळे टोटल त्यांचा गट, राजगट जे म्हणतात तो संपूर्ण धैर्यशील मोहिते पाटलांच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं सगळ्या प्रचारात उतरवला होता. कालच्या भूमिकेत निर्णय काय झाला की संजीवराजे, सगळे आमदार दीपक चव्हाण आणि इतर सगळे कार्यकर्ते हे 14 तारखेला अधिकृत राष्ट्रवादी शरद पवार गटात काँग्रेस प्रवेश करणार आहेत आणि मी मनानं तुमच्यासमोर तुमच्यासोबत असणारे असं रामराजेचं वक्तव्य आहे. मला गंमत असे वाटते की इतके जुने जाणकार नेते, तालुक्याचे सुसंस्कृत अभ्यासू नेता ज्यावेळेला असा निर्णय घेतो त्या लोकांना आणि तालुक्यातले लोक काय असे वेडे आहेत का? तुम्ही सगळे जा, तुमच्याबरोबर मी आहे, सगळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा संजीवराजे राजीनामा देतात, आमदार, सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी सगळे राजीनामा देऊन सगळे उद्या 14 तारखेला राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतात. आणि रामराजे काय म्हणतात, मी फक्त मनानं तुमच्यासोबत असणार आहे. एवढे तालुक्यातले लोक वेडे आहेत असं मला वाटत नाही आणि वरच्या पातळीवर जर काय असतं तरी मला असं वाटत नाही की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा हे न कळण्या इतपत माझ्या माहितीप्रमाणे असं काय होत नाही राजकारणात
केवळ माझी माहिती असे की विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं, विधान परिषदेची अजून त्यांची मुदत शिल्लक असल्यामुळं इकडं विधानसभेचा आमदारकी बी शाबूत ठेवायची आणि इकडं शरद पवारांच्या बरोबर सगळं सैन्य पाठवायचं, हा एकमेव उद्देश, फक्त सत्तेला चिकटून राहणे एवढाच या पाठीमागचा उद्देश मला यामध्ये दिसून येतो आहे. भविष्यात जर आता पाहिलं तर आता स्पष्ट संकेत मिळाले आहेत की रामराजेंचे उमेदवार म्हणजे शरद पवार सांगतील ते म्हणजे जवळजवळ दीपक चव्हाणच हे असतील, हे जवळजवळ स्पष्ट संकेत ह्याप्रमाणे मिळाले आहेत. आता महायुती राहिली. महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट, एकनाथ शिंदेची शिवसेना गट आणि भाजप, ह्या युतीच्यामध्ये मी कालही माझ्या भाषणात सांगितलं होतं की आता युतीचा उमेदवार कोण असणार आणि युतीला ही जागा अगोदरच्या महायुतीच्या नियमाप्रमाणे जर हे बदल झाले नसते, या राजकीय घडामोडी झाल्या नसत्या, तर ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटांना सुटलेलीच होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 8-10 दिवसापूर्वीच अजितदादांनी आत्ताचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी सुळशी येथील कार्यक्रमात सगळ्या सभेत फोनवरनं जाहीर करून टाकली होती. याचा अर्थ आपण काय समजायचा, आता तो विषय संपलेला आहे. म्हणून आमची भूमिका अशी राहील, महायुतीच्या वतीनं आता हे पाहावं लागेल 2-3 दिवसांमध्ये, पण फार अडचण येणार नाही. महायुती ही जागा भाजपला देते किंवा अजितदादांच्याकडं तसेच राहते, याच्यावर पुन्हा समीकरणं बदलणार आहेत. पण काही झालं तरी निश्चितपणे खासदार पुरस्कृत किंवा महायुती पुरस्कृत हा आमचा उमेदवार कालच्या कार्यक्रमात सचिन कांबळे पाटील हे आम्ही जाहीर केलेले आहेत. सचिन कांबळे पाटील हे निश्चितपणे आमच्या खासदार गटाचे म्हणण्यापेक्षा महायुतीचेच अधिकृत उमेदवार असतील आणि त्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. गेल्या अनेक वर्ष 30 वर्षापासून प्रत्येक वेळेला सत्तेच्या समीकरणं जुळवण्यासाठी आणि आपले स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे असे सारखे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात कार्यकर्त्यांना फरफटत न्यायचं, अशा प्रकारचे हे चाललेले उद्योग या भविष्यकाळात जास्त दिवस चालतील असं मला काही वाटत नाही. आणि म्हणून कसल्याही परिस्थितीत या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सचिन कांबळे पाटील हे उमेदवार आम्ही जाहीर केले, तेच उमेदवार असतील. आणि कसल्याही परिस्थितीत या 3 नेत्यांची ताकद आमच्याबरोबर राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्या दिग्गज नेत्यांची ताकद ही आमच्या उमेदवाराच्या बरोबर राहणार आहे. आणि म्हणून 100% वाटेल ती किंमत मोजून कसल्याही परिस्थितीत या विधानसभेत आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्थापितांचा उमेदवार पाडून या महायुतीच्या पुरस्कृत सचिन कांबळे पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्णय आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली, तालुक्यातून अनेक या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चॅनल काम करतात, अनेक चॅनलचे प्रतिनिधी ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतात. तर बऱ्यापैकी लोकांची आता हा आमदार बदलायचा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे 5, 10, 15 वर्ष हे दीपक चव्हाण आमदार आहेत. निष्क्रिय आमदार म्हणून त्यांची गणना आता तालुक्यात झालेली आहे. पुन्हा 5 वर्ष म्हणजे एकच आमदाराला 20 वर्ष सत्ता देणं हे सुद्धा चुकीचं आहे. तालुक्यामध्ये अनेक इच्छुकांची संख्या आहे आणि बाकीचे इतर धर्मातील लोकांनी तुमच्याकडे मागणी केली होती, त्यांचा विचार न करता हे दीपक चव्हाणालाच चौथ्यांदा जर उमेदवारी देणार असतील तर ते आमच्या उमेदवाराच्या दृष्टीनं आणि आमच्या दृष्टीनं फार अतिशय फायद्याचा होणार आहे. आणि आमचा विजय यामुळं फार सोयीस्कर आणि सुकर असा विजय होणार आहे. भविष्यकाळात या निवडणुकीनंतर
माझ्या माहितीप्रमाणे फलटण तालुक्याचं राजकारण 100% बदलणार आहे. आणि म्हणून यांची शेवटच्या याच्यापर्यंत अशा प्रकारची धडपड चालली की आता शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आपलं राजकीय अस्तित्व टिकवता येतं आहे का ह्याचा हा केविलाना प्रयत्न आहे. परंतु हे सर्व प्रयत्न आता यशस्वी होणार नाहीत. तालुक्यातील लोकांना माहीत आहे, सर्व लोक जाणून आहेत आणि लहान मुलांनासुद्धा कळतं आहे की हा एक प्रकार नवीनच झाला आहे. तुम्ही सगळे जावा, फक्त मी आहे इथं म्हणजे तालुक्यातले लोक इतके दुधखोळे आहेत असं कोणी समजण्याचं कारण नाही. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गेल्या 5 वर्षात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. तरुण आणि उमदा खासदार म्हणून त्यांची ख्याती दिल्ली दरबारी झालेली आहे. 5 वर्षाच्या कालावधीत 2.5 वर्षे त्यांना काम करायला मिळाली आणि त्यांच्या कामाची चुणूक त्यांनी या स्वतःच्या मिळालेल्या 2-2.5 वर्षात या सगळ्या तालुक्याला आणि संपूर्ण मतदारसंघाला दाखवून दिलेले आहे. आता तर लोकसभेचा विषय संपला, ते माजी खासदार आहेत आता, आणि आता फक्त फलटण तालुक्यात ते पूर्ण वेळ देऊ शकतात. आणि फलटण तालुक्याचं नंदनवन करण्याची स्वप्न त्यांची खासदार साहेबांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहेत. फलटणची एकदा बारामती करून दाखवायची अशी इच्छा खासदार साहेबांनी अनेक वेळा माझ्याबरोबर बोलताना व्यक्त केलेली आहे. आणि हे बारीक सारीक जे आपण प्रश्न पाहिले की जे दैनंदिन सर्वसामान्य लोकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत, मीरा देवघर धरणाचं पाणी असेल, डोंबलकोडीचा प्रकल्प असेल, हे फलटण लोणंद बारामती रेल्वे असेल, फलटण पंढरपूर रेल्वे असेल, फलटणमध्ये झालेलं सेशन कोर्ट असेल, फलटण तालुक्यात झालेलं RTO ऑफिस झालं असेल, साखरोडीला मंजूर झालेलं तहसीलदार कार्यालय असेल, फलटणमध्ये मंजूर झालेलं ॲडिशनल SP ऑफिस हे असेल, भव्य इमारत फलटणमध्ये आता पोलीस स्टेशनची एक भव्य इमारत उभी राहिली. हे सगळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच केलेले काम आहेत. सांगायचा उद्देश असा की जे 30 वर्षात प्रस्थापितांना करता आलं नाही, हे 2-2.5 वर्षात एवढ्या काळात आणि एवढा बलाढ्य मतदारसंघ असताना फलटणसाठी ते एवढ्यांनी काम केलं आहे. आणि भविष्यकाळात एवढं फक्त फलटणपुरतंच त्यांनी जर लक्ष दिलं तर फलटणचा निश्चितपणे कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि फलटणची बारामती झालेली पाहायला या तालुक्यातील लोकांना वेळ लागणार नाही. माझी या निमित्तानं फलटण शहर तालुक्यातील सर्व लोकांना एक विनंती करायची, टेस्ट करून आणि 25-15, 15-20 वर्ष, 30 वर्ष एकाच माणसाच्या हातात सत्ता देऊन झालेला विकास जर आपण पाहिला तर आता एक संधी म्हणून एक सत्तांतर करून पाहिलं तर काय हरकत आहे. सत्तांतर करून फलटणचा काय विकास होतो आहे का, हे 5 वर्ष एखादा आपण सत्तांतर करून किंवा सत्ता बदल करून पाहिला तर निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे फलटणला एकदम 30 वर्षात 25 वर्षात जेवढा विकास झाला नाही त्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने विकास होईल असं माझं मत आहे. एकंदरीत तालुक्याचा अभ्यास केला तर या तालुक्यामध्ये आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक परिवर्तन करायची लाट तयार झालेली आहे. आणि माझं या आपल्या मुलाखती दरम्यान सर्व कार्यकर्त्यांना विनंती राहील की या परिवर्तनाच्या लाटेत आपणही सहभागी व्हा, कुणीही मागं राहू नका आणि हा महायुती पुरस्कृत जो विधानसभेला उमेदवार असणार आहे त्याला प्रचंड मताने विजय करा, एवढीच या निमित्तानं विनंती करा. तात्या, अनेक वेळा विरोधकांकडून पाण्याचे राजकारण केलं जातं, त्याचं श्रेय घेतलं जातं. पाणी आणि त्यानंतर आणखीन विकास कामं काय झालेली आहेत का विरोधकाकडून, काय तुम्हाला वाटतं? पाण्याचा प्रश्न हा अनेक वेळा आणि आता कागदोपत्री सगळ्या तालुक्याला खासदार साहेबांच्या रणजितसिंहच्या काळात दाखवून दिला आहे. मंजुऱ्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या काळात हे कुणी नाकारत नाही, फक्त मंजुरी 25 वर्षापूर्वी नीरा देवघर आणि किंवा धोबलकोडी असलेल्या धरणाची मंजुरी करणं, पण प्रत्यक्ष कुठलंही काम न करता इथं हजारो कोटी रुपयाचा केंद्र सरकारचा महाराष्ट्र शासनाचा निधी आणून या राज्याचे उपमुख्यमंत्री आणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेला हा नीरा देवघर असेल, डोंबलकोडीच्या कालव्याची कामं असतील, हे तालुका उघड्या डोळ्यानं आता पाहतोय.
त्यामुळं खरं श्रेय कोणाचं हे लोकांना सांगण्याची माझ्या माहितीवरून काही वेगळी गरज नाही. तर आता इथून पुढे आपल्या समजा आपला उमेदवार आमदार झालाच तर इथून पुढं विकासाची काय कामं आपल्या आपल्या टार्गेटवरती असतील काय सांगाल? यात आमचा उमेदवार विजयी झाला तर या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही उर्वरित प्रकल्प अजून जे प्रकल्प सुरू झाले आहेत परंतु पूर्णत्वाकडे नेण्याचं काम फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आता हे लोणंद फलटण बारामती रेल्वेचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, तो पूर्ण करणे. फलटण लोणंद पंढरपूर रेल्वेला मंजुरी घेतलेली तो प्रकल्प पूर्ण करणे. नीरा देवघर धरणाचे जे आत्ता काम सुरू झालेले आहे त्यामध्ये काय व्यत्यय आले तर ते पूर्ण क्षमतेनं शेवटच्या टप्प्यापर्यंत नीरा देवघरचं पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पोचवणे. त्याप्रमाणे धोम बलकवडीच्या धरणाच्या संदर्भात त्या धरणाचे कालव्याची उर्वरित कामं पूर्ण करणे. फलटण शहरामध्ये कसलाही विकास नाही, रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, डागडुजी नाही, काही नाही. आणि ते खासदारांचं एक स्वप्न आहे की स्वच्छ आणि सुंदर असं फलटण शहर असं करायचा एक खासदारांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून भविष्यात अशा अनेक प्रकल्प आहेत. नागबंबवाडीची MIDC सुरू करण्याचा प्रकल्प आहे, तो मार्गी लावायचा आहे. एक ना अनेक असे प्रश्न आहेत की जेणेकरून फलटण तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत या विकासाची गंगा पोहोचवण्याचं उद्दिष्ट आमचं राहणार आहे. तात्या आपण पाहतोय बारामती शहर एका साईडला आहे, त्याच्या शेजारी फलटण शहर आहे. बारामतीप्रमाणे फलटण शहराचा विकास झालेला नाही आपल्या डोळ्यांनी दिसतंय. त्याचं काय कारण असेल असं वाटतं आपल्याला? मग त्याचं मी कारण हे निष्क्रियता. जर तुम्ही सुद्धा 25 वर्ष सत्तेत असता, सत्तेत असून सुद्धा तुम्हाला हे 25 किलोमीटर बारामती आज पुणे शहरानं मागं टाकलं असं शहर आहे. आणि फलटणमध्ये आपण बघितलं तर नाना पाटील चौकापासून शहराकडं कुठल्याही प्रकारचं असं तर घाणीचं सगळं साम्राज्य, रस्त्यांची दुरावस्था आहे. आणि फलटण शहराला शहर असं कुणी म्हणणारच नाही. एक बकाल वस्ती टाईप फलटण शहराची आजची अवस्था आहे. आणि तीच खऱ्या अर्थानं या सत्तांतर झाल्यानंतर पहिलं हे फलटण शहर म्हणजे स्वच्छ आणि सुंदर फलटण अशी व्याख्या असणारं शहर हे या खासदारांच्या कल्पनेतून साकार करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. नक्कीच तात्या, आज बरेचसे बांधकाम कामगारी आहेत. बांधकाम कामगारांना भांडी वाटप असेल, त्यांची लागणारी वस्तू पेटी वाटप हे असेल जे आपल्या माध्यमातून झालेलं आहे. परंतु आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं की काही जे एजंट लोक आहेत हे बांधकाम कामगारांच्याकडून पैसे घेतात. तर हे कामगारांना मोफत सुविधा कशी देता येईल किंवा यासाठी आपल्याला काय काम करता येईल याविषयी काय बोलू शकता आपण? यामध्ये मला नाही वाटत, पण प्रत्येक एखादी मोठी योजना राबवायची म्हणलं की हे थोडेफार प्रकार असे चालतातच. मी कुठे आता उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, आता त्यामध्ये शासनाचा उद्देश नसतो किंवा नेत्यांचाही उद्देश नसतो. लाडकी बहीण योजना करताना एखादे कार्यकर्ते तयार होतात, 500 रुपये द्या, मी तुम्हाला फॉर्म भरून देतो, ऑनलाईन करून देतो. म्हणजे हे शासनाची किंवा नेत्यांची चूक नसते. कार्यकर्त्यांना घाई गडबड असते किंवा जे लाभार्थी असतात त्यांना आपला नंबर लगेच यावा किंवा आपल्याला काम तातडीनं व्हावं हा उद्देश असतो. त्या दृष्टीनं हे प्रकार थोडेफार चालतात. पण माझ्या माहितीप्रमाणे काय फार मोठ्या प्रमाणात असं काय होत नाही. आणि याला प्रतिबंध जर कोणाच्या असं निदर्शनाला आलं तर हे काही जास्त दिवस चालतही नाही. धन्यवाद तात्या. आपण साथी न्यूज MH11 यूट्यूब चॅनलशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.